रात्री 2 वाजता घड्याळाकडे बघताय का तुम्ही? डोळे उघडे, डोकं दुखतंय आणि बाळ मात्र अजूनही जागच आहे. सगळे म्हणतात बाळ झोपत नाही म्हणजे रुटीन चुकीचे आहे. आमच्या वेळेत बाळ 2 महिन्यात फुल नाईट स्लीप करायचं. कदाचित आईचं दूध कमी असेल. पण तुम्हाला खरं सांगू का? जन्मल्यापासून ते 12 महिन्यापर्यंतच्या बेबीचा स्लीपबद्दल 99% लोकांना चुकीची माहिती आहे. आजचा हा व्हिडिओ तुला दोष देण्यासाठी नाही, तुला एक सत्य समजवण्यासाठी आहे. नमस्कार आई-बाबांनो. जर तुमचं बाळ देखील वारंवार जागे होत असेल, दिवसा कमी झोप घेत असेल, रोज रात्री 1-2 तासानंतर उठत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, जन्मलेल्या बाळापासून ते 1 वर्षाच्या बाळापर्यंतचा स्लीप रुटीन. दर महिन्यानुसार त्याच्या स्लीप रुटीन कशा एक्सपेक्टेड असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिल्ट न घेता बेबीला कसं झोपू घालायचं ते. तर जाणून घेऊया बेबी स्लीप बेसिक टिप्स. तर सगळ्यात आधी डोक्यात एक गोष्ट पक्की बसवा. बाळाचं झोपणं हे आपल्यासारख्या अडल्ट माणसाच्या झोपण्या इतके नसते. बाळाचा मेंदू, बाळाच्या पोटाची कॅपॅसिटी आणि त्याचं नर्वस सिस्टम हे हळूहळू डेव्हलप होत असतं. ते हळूहळू मॅच्युअर होत जातं. म्हणून 2 महिन्याचं बाळ हे पूर्ण नाईट स्लीप कशी घेऊ शकेल? ही एक्सपेक्टेशनच चुकीची आहे. माझं बाळ वेगळं आहे का? असा प्रश्न स्वतःला विचारू नका. तर जाणून घेऊया टप्पेवाईज बाळाच्या वयानुसार त्याचे स्लीप रुटीन हे कसे असते. नवजात जन्मलेल्या बाळापासून ते 3 महिन्यापर्यंत त्याचं सर्व्हायवल फेज चालू असतं. तर त्याचा स्लीप पॅटर्न नेमके कसा असतो? 24 तासात बाळ 14 ते 17 तास झोप घेत असतं. दर 2 ते 3 तासांनी ते जागं होत असतं. फीडिंग ही त्याची पहिली प्रायोरिटी असते. या वयात रुटीन नाही, फक्त रिदम असतो. तर नवीन झालेल्या आई-बाबांनी नेमकं काय करावं? बाळ झोपलं की झोपण्याचा प्रयत्न करा. दिवसा उजेडी झोप घ्या. तुमचं बाळ रडलं की लगेच रिस्पॉन्ड करा. या वेळेत बेबीला स्लीप ट्रेनिंग करायला नाही पाहिजे, कारण त्याचा झोपीचा पॅटर्न हाच राहणार आहे 3 महिन्याचा होईपर्यंत. पण 3 महिन्याच्या पुढे काय? 3 ते 6 महिन्यामध्ये इथून थोडासा बदल जाणवतो. बाळ हे आता 14 ते 17 तास नाही, पण 12 ते 15 तास झोपतं. त्याची झोप ही फार कमी होते. रात्री 2-3 वेळा फीडिंगला उठते. दिवसातून 3-4 वेळा नॅप घेते बाळ. प्रत्येक बाळ हे वेगळं असतं, त्यामुळे ही गोष्ट प्रत्येक बाळावर लागू होत नाही. पण हा रुटीन कसा सुरू करायचा? बाळाला रोज एकाच वेळेवर अंघोळ घाला, एकाच वेळेवर मसाज करा, त्याच वेळेला फीडिंग द्या. लाईट हा मंद ठेवत जा, आवाज शांत ठेवा. याला म्हणतात बेड टाईम रुटीन. हे रुटीन बाळाला सांगतं की आता झोपायची वेळ झाली. पण अजून देखील फुल टाईम नाईट स्लीप एक्सपेक्ट करू नका, कारण आता टीथिंग चालू होणार आहे. बाळाला दात येण्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे बाळ हे थोडं चिडचिडे होते. त्याला जुलाब लागणे, ताप येणे ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. रोलिंग करणं, बाळ आता रांगायला शिकणार आहे. सेपरेशन ॲक्झॅलिटी हा फेज थोडा चॅलेंजिंग असू शकतो. 6 ते 9 महिने हा फेज थोडा चॅलेंजिंग असू शकतो, कारण याच्यात बेबीला टीथिंग येते. तो रोलिंग करायला स्टार्ट करतो. त्याला सेपरेशन ॲक्झॅलिटी होऊ शकते. पण बाळाची झोप मात्र आता कमी होऊ लागते. बाळ आता 12 ते 14 तासाची झोप घेतो. दिवसातून 2 किंवा 3 नॅप्स घेतो. रात्री 1 किंवा 2 वेळा फीडिंग घेतो. या काळात बेबी पुन्हा जागे होऊ शकतो. हे रेजिस्ट्रेशन नाही, हे डेव्हलपमेंटचा एक भाग आहे. तर पालकांनी काय लक्षात घ्यावे? रात्री शांत रिस्पॉन्स घ्या. दिवसा त्याला पुरेसं खेळू द्या. त्याला प्ले टाईम त्याचा खेळू द्या. पण त्याला ओव्हर टायर्ड होऊ देऊ नका, कारण ओव्हर टायर्ड झालेला बेबी हा खूप लवकर झोपत नाही. तो खूप चिडचिडा होतो, इरिटेड होतो. 9 ते 12 महिने इथून बाळ हळूहळू सेल्फ स्मूथिंग शिकतो. बाळाची झोप ही आता 11 ते 14 तासाचीच राहते. दिवसा बाळ 2 नॅप्स घेतो. काही बेबी हे नाईट फीडिंग सोडतात, पण ही गोष्ट प्रत्येक बेबीसाठी नाही, कारण प्रत्येक बेबी हा वेगळा असतो. तुमच्या बेबीची इतर बेबीशी तुलना करू नका.
आता रुटीन हे स्ट्रॉंग झालेले असते. फिक्स बेड टाईम असतो. स्क्रीन नाही, बाळाला फोनची सवय लावू नका प्लीज. बाळ झोपताना शांत वातावरण ठेवा. रडू द्या, सवय लागल हे सर्वांसाठी ठीक नाही. आई, जर तू थकलेली असशील, तुला रडावंसं वाटत असेल, जर तुला वाटत असेल मी चुकीची आई आहे का, तू चुकीची आई नाही आहेस, तुझं बाळ खराब नाही आहे. हा फक्त एक फेज आहे आणि तो लवकरच जाईल. प्रत्येक मॉम ह्या फेजमधून जाते. मी देखील गेली आहे आणि मी माझ्या अनुभवातून सांगत आहे, ही फेज खूप काळ राहत नाही. आणि परफेक्ट रुटीनपेक्षाही रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंग खूप जास्त महत्त्वाची असते. तर हा व्हिडिओ बघून जर तुला थोडंसं हलकं वाटलं असेल, जर तुला वाटत असेल की मला कोणतरी समजून घेतंय, तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब कर. कारण इथे जजमेंट नाहीत, गिल्ट नाहीत, परफेक्ट मॉम नाही, फक्त खरी माहिती आणि आईसाठी एक आधार आहे. हा व्हिडिओ शेअर करा त्या आईला जी आज रात्री जागी बसलेली आहे आणि विचार करत आहे. तू एकटी नाही आहेस. आपण सगळी मिळून या डेव्हलपमेंट फेस जर्नीचा भाग बनूयात. तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तो कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आणि तुमचा बेबी रात्रीतून किती वेळा उठतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय.